तर वेलकम बॅक टू माय चॅनल। आता मी तुम्हाला आज दाखवणार आहे ढाकरा। आणि आता तो जरा एक असा उपवासाचा टाईप मी करणार आहे, तर आपण रेसिपी बघू। सो कम अलॉंग। हे आता आपण 2 पेले रवा घेतला आहे। आता आपण ह्याच्यात दही टाकणार आहोत। हे 3 चमचे मी दही घालते। बस। तेल घालणार आहोत अंदाजे, बस। 2 चमचे साखर घालणार आहोत। मीठ घालणार आहोत अंदाजे, ते आपल्याला कळेल नंतर की ते काय घालायचं ते। बस सगळं आधी आपण तेल दही घातलंय तसंच आपण मिक्स करणार आहोत। थोडं थोडं ह्याच्यात पाणी घालून आपण हे बॅटर मिक्स करणार आहोत। हे दह्यासारखं पाहिजे, सॉरी इडलीच्या बॅटर सारखं। 15 मिनिटं असंच बाजूला ठेवणार आहोत झाकून घातलं। आता आपण हे बॉईल करत ठेवूया। आता आपण कोबी चिरून घेणार आहोत। हा जास्त नाही, आपल्याला हा एवढाच लागणार आहे कोबी, त्याच्यामुळे काय हे नाही, हा एवढाच लागणार आहे। माझे मके बॉईल मस्त बारीक चिरून ठेवला आहे। बघू शकता की मी मके उकळायला ठेवले आहे, कोबी बारीक चिरला आहे। आता आपल्याला फक्त ते असेंबल करायचं आहे। हे आलं मी घेतलं आहे, आता हे मी किसून घेणार आहे। दर वेळेला मी हा बनवते तेव्हा मी मिरची आलं वाटून टाकते किंवा मग वरून टाकते, पण आता ह्याच्यामध्ये मी व्हेरिएशन असं करणार आहे। आलं मी किसून घेतलं आहे आणि मिरची मी बारीक चिरून त्याची एक फोडणी तयार करणार, म्हणजे मिरची कुरकुरीत होईल। कढीपत्ता, आपलं राई, जिरा सगळं मी मिक्स करून मग या बॅटरमध्ये टाकणार आहे। मी दाखवते असेंबल करताना, आपण बघूया। तो मके आपले मस्त छान शिजले। ही 2 आता मी मिरची घेतली आहे, ती आपण बारीक चिरून घेऊया। एकदम बारीक चिरायची होती करणार। कोबी टाकणार आहोत जे आपण धुवून ठेवलेलं। जास्त ह्याच्यात घालायचं नाहीये आपल्याला, नामधारी असं दिसेल असं सर्विंगला। थोडेसे आपण मके घालणार आहोत। कन्सिस्टन्सी किंवा किती कमी जास्त घालायचं तुम्ही तुमच्या प्रमाणाच्या, जे आपण किसून ठेवलं। आता हे घालून आपण एक मिक्स थोडंसं लाईटली तयारी करूया। आपलं पॅन तापला आहे, ह्याच्यात आपण घालणार आहोत तेल, जेवढं तुम्हाला हवं तेवढं। ही अख्खी फोडणी जाणार आहे बाय द वे सारणामध्ये। तेल नंतर आपण मोहरी टाकणार आहोत। ती जराशी स्प्लटर झाली का मग आपण स्प्लटर होते आहे, ह्याच्यात आपण आता सफेद तीळ घालणार आहोत। थोडे जास्त घालणार आहोत। आता ह्याच्यात मिरची आणि कढीपत्ता घालणार। जी आपल्याला हेवी ठेवायची नाहीये, ती अशी खरपूस ब्राऊन झाली पाहिजे। तुम्ही आता बघू शकता मिरची खरपूस ब्राऊन अशी थोडी झाली आहे। आता आपण या बॅटरमध्ये ते टाकूया। आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत हा 1 पाऊच अख्खा सोडा, आणि आपण थोडंसं ह्याच्यात पाणी घालणार आहोत, एकदम अंदाजे, तो सोडा पफ व्हायला। आता आपण आपलं सगळं साहित्य ह्याच्यात घालून घेतलं आहे। आता आपण असं मस्तपैकी छान ह्याला मिक्स करणार आहोत। तर चालू आहे ते
तवा तापला आहे, ह्याच्यात जर असं आपण तेल घालणार आहोत आणि आपलं बॅटर घालणार आहोत. आणि ते स्प्रेड करायचं असं. आता वाफेवरती आपल्याला ब्राऊन करायचं, नंतर याला फ्लिप करायचं. आता आपण ह्याला वाफेवरती असं शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बाजूने तुम्ही तेल सोडला तरी चालेल, खाताना सॉस किंवा चटणी बरोबर तुम्ही खा. पण हे थोडंफार असं म्हणजे असं एकदम माइंडफुली करावं लागतं, कारण हे थोडं दही आणि दही आणि सोडा असल्यामुळे ते म्हणजे खूप असं वेळ त्याला ठेवायचा नाही. 15 मिनिटं नंतर सोडा घातल्यानंतर लगेच करायला घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता हे असं ब्राउनिश थोडंसं झालेलं आहे. आता मी ह्याच्यावरती तेल टाकणार आहे, मग ह्याला मी फ्लिप करणार आहे. आणि अजून आपण परतल्यावर एक 10 ते 5 मिनिटं याला ठेवू. हा झाला रेडी. आता तुम्ही बघू शकता मी फ्लिप पण करून दाखवते. दोन्ही बाजूनी हा भाजला गेला आहे. आपण टेस्ट करून बघूया की हे कसं झालं आहे. हॅलो पीपल, गुड इव्हनिंग. तर सकाळी तुम्ही बघितलं मी डाकरा बनवला, आता मी फ्रँकी बनवते आहे. तर आपण बघूया की साहित्य काय काय लागणार आहे. ह्याच्यात मी बटाटे उकडत ठेवले आहे, हे कणिक भिजवून ठेवलं आहे, थोडंसं आपण घट्टच भिजवायचं. आणि इथे आता मी कोबी चिरते आहे. तर आपण बघूया कसा चिरायचा. आपण ह्याचे असे उभे स्टँड्स करून घेणार. बस इतका इनफ आहे. टमॅटो घेणार आहोत, ते पण आपण उभे कापणार आहोत. आता आपण ही पूर्वतयारी करून घेतली आहे. आता आपण फ्रँकी मसाला बनवणार आहोत. 1 मिनिट. 2 चमचे आपण घालणार आहोत चिल्ली पावडर, 1 चमचा घालणार आहोत हळद, 1 चमचा गरम मसाला, थोडासा वर, 1 चमचा जीरा पावडर आणि 1 चमचा धना पावडर. हे सगळं आपण मिक्स करणार आहोत. ही आता आहे आपली तयारी. आपण उभे टमाटे चिरून घेतले, कोबी रेडी ठेवला आहे, हा फ्रँकी मसाला बनवला आहे. आता आपले बटाटे मस्त बॉईल झाले आहेत, ते आपण काढून घेऊया. आता हे झाले आपले बटाटे बॉईल. आपण सालं काढून घेतली आहे, शिजले आहेत पुरते. तर आता आपण ह्याच्यामध्ये जे टाकायचं ते टाकणार आहोत. हे दुपारी मी उकडून घेतलेले मके आणि कोबी घालणार आहे मी. जे मसाले मी आता फ्रँकीमध्ये घातले ते एक एक करून मी ह्याच्यात घालणार आहे. हिंग थोडंसं घालणार आहे, मीठ. हे आपण पूर्ण असं स्मॅश म्हणजे थोडं मिक्स करून घेणार आहोत. ते पॅन तापत ठेवलं आहे. हे टिक्की आपण शॅलो फ्राय करणार आहोत. हे आता आपण ह्याची टिक्की बनवणार आहोत आणि ह्याच्यात कोट करणार आहोत. तुम्ही राऊंड बनवू शकता, नाहीतर उभी बनवू शकता. शक्यतो फ्रँकीमध्ये उभीच जाते, पण नंतरही आपण पसरवणारच आहोत. आपण ही अशीच्या अशी नाही ठेवणार आहोत, त्यामुळे ठीक आहे.
हे आपण टिक्की ठेवली आहे फ्राय व्हायला. आता आपण चपाती बनवतो. तुम्ही बघू शकता मी इथे चपाती करून ठेवले आहेत. आपली टिक्की फ्राय झाली आहे. आपलं हे पण रेडी आहे. आता आपण असेंबल करूया. दोन चॉईस आहे. जर तुम्हाला काही ह्याला लावायचं नसेल तर आपण सरळ टिक्की घेणार आहोत आणि ती ह्याच्यावर आपण टाकणार आहोत. ही टिक्की आपल्याला स्प्रेड करायची आहे पूर्ण. आता ह्याच्यावरती आपण असे टमॅटो घालणार आहोत. हे कोबी घालणार आहोत थोडासा, आणि आपला फ्रँकी मसाला घालणार आहोत. आता ह्याला आपण असं दुमडणार आहोत. थोडा आपण इथूनच घेऊ कारण ते सिंगल आहे ना म्हणून. ठीक आहे. आता ह्या बाजूला आपण ह्या साईडला तूप लावून घेणार आहोत. म्हणजे मला अशी फ्रँकी आवडते आणि घरच्यांना पण. दोन्ही बाजूने आपण तूप लावणार आहोत आणि हे तव्यावर ठेवणार आहोत. ही बघा. आणि ह्या बाजूला पण आपण तूप लावून ती फ्लिप करणार. आता ह्याच्यावरती आपण मेयोनीज घालणार आहोत. मस्त हे तंदुरी मेयो आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टिक्की पसरून घेणार आहोत. टोमॅटो आणि कोबी. आणि आपला फ्रँकी मसाला. आता ह्याला दुमडून आपण हे करणार आहोत. मी इथून अशी का घेते कारण ते जास्त हे होत नाही. आता ह्याला आपण तूप लावूया आणि ते असं ठेवूया फ्राय करायला. सो दिस वॉज इट. आता आपण फ्रँकी बनवतो आहे. आधी मी बनवून आई बाबांना देणार आहे, मग मी खाणार आहे. मी टेस्ट करताना बघूया की फ्रँकी कशी झाली. चला, आता माझी पण फ्रँकी बनवून आली आहे. आता आपण टेस्ट करूया. शाबाश वैभवी. हॅलो पीपल. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे मुगाची भाजी. आपण तयारी बघूया. मूग स्वच्छ धुवून पाणी काढून ठेवलं आहे आणि हे कांदा आणि मिरची खोबरं मी खवून ठेवला. कुकर आपला गरम होतो आहे. आता आपण तडक्याची तयारी करूया. हे गरम पाणी ठेवलंय. इट्स अ ट्रिक. थांबा मी सांगते. आपला कुकर तापला आहे. आपण याच्यात तेल घालणार आहोत. तेल घातल्यानंतर आपण हिंग घालणार आहोत. कांदा आणि मिरची टाकणार आहोत. झालं. थोडीशी आपण हळद घालणार आहोत. चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता ह्याच्यात आपले हे मूग घालणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. आता आपण ह्याच्यात मीठ घालणार आहोत.
आता मी जसं तुम्हाला म्हणाले की गरम पाणी इट्स अ ट्रिक, तर ती ट्रिक काय आहे? हे भिजाणं आहे, हे शिजत नाही पटकन, बरोबर? मग त्याच्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये म्हणजे एक मिनिमम अमाऊंट मध्ये पाणी घालणार आहोत, ज्याच्यामध्ये हे सगळे मूग शिजतील पण आणि पाणी पण नाही राहणार. इट्स अ ट्रिक. तर आता ह्याच्यामध्ये मी माप तुम्हाला सांगते, कारण आम्ही जेनझी मुलं आहोत ना, तर आम्हाला असं माप वगैरे काही कळत नाही आणि अंदाज माप कळतं, अंदाज पण असा काही सीन कळत नाही. मग मी कसं माप घेणार आहे मी तुम्हाला दाखवते. हे गरम पाणी आहे, तर मी हे मोजून 2 हे टाकणार आहे, डाळीचे चमचे आहेत तेवढे. बस, त्याच्यामध्ये ही भाजी शिजून पण येईल आणि पाणी राहणार पण नाही. बस. बस आता ह्याचे काय नाही, मीडियम फ्लेम 3 विसल. आता आपण भेटूया भाजी झाल्यावर. मी म्हणजे कुकर उघडताच तुम्हाला दाखवणार आहे की पाणी जराही राहणार नाही, त्याच्यातच भाजी शिजेल. तोपर्यंत ब्रेक. चहा आणलाय बाबांनी, तो आता मी एकदम बारीक बारीक तुकडे करून तो पिशवीत भरून ठेवणार आहे. हा असंच बारीक बारीक कापायचा. असे मस्त रफली चॉप केले ते, आणि आता आपण हे प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवणार आहोत. म्हणजे हे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण काढायचे आणि वापरायचे. बस. धुवून चहामध्ये टाकायचा, मस्त चहा होतो. हा आहे आता आपला स्टॉक. आपण फ्रीजमध्ये भरून ठेवणार आहोत ह्याला. जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही धुवून चहामध्ये घालून हा पिऊ शकता. लिटरली मी चहा पिणारी अशी नव्हती, पण जेव्हापासून हे गवती चहा आणि असा आल्याचा मस्त पावसाचा वास येतो ना, चहा पिण्यापासून राहत खूप मजा येते. खूप टेस्टी पण होते. ट्राय इट. आता मी जसं तुम्हाला प्रॉमिस केलेलं की मी कुकर उघडून तुम्हाला दाखवेन की भाजी त्याच्यात शिजली आहे आणि पाणी पण नाही राहिलं. चेक करूया. बघा, आपली भाजी पूर्ण सुकली आहे, शिजली आहे, पाणी पण नाही राहिलं. दॅट्स इट. तर आता ह्या होत्या आपल्या 3 रेसिपीज. कालचा व्लॉग मी आता इथे संपवते आहे. एडिट करून मला तो अपलोड करायचा आहे. होप की तुम्हाला तिन्ही रेसिपीज आवडल्या आहेत. मला नक्की कमेंट करा की तुम्हाला आवडले असेल, त्यात काय आवडलं ते मला नक्की शेअर करा. तर आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.